जय महाराष्ट्र मित्रांनो, नमस्कार. महत्वाची बातमी सुरुवातीलाच राज्याच्या राजकारणातून येत आहे. समोर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा अखेर फडकला भगवा झेंडा. पहिल्यांदाच ठाकरेंच्या हाती सत्ता, तर ठाकरेंची जवळजवळ 32 वर्षानंतर शिवसेनेची घरवापसी. मित्रांनो, सविस्तरपणे जाणून घेऊया ठाकरेंच्या शिवसैनिकांनी कसा केलाय महाराष्ट्रात प्रचंड मोठा जल्लोष. तर राज्याच्या राजकारणातील ही सगळ्यात मोठी घडामोड कुठे घडली? उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आता महाराष्ट्रात मिळतंय मोठं कव्हरेज. सविस्तर बातमी जाणून घेऊया. देशाच्या राजकारणात उद्धव ठाकरे पडतायत भाजपला भारी, तर मनसेला सोबत घेऊन राज्याचं राजकारण स्वतःच्या हातामध्ये घेण्याची ठाकरेंची तयारी अखेर सुरू. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या गेल्या 15 दिवसापासून अतिशय मोठ्या घडामोडी घडताना आपण पाहत आहोत. या घडामोडी घडत असतानाच उद्धव ठाकरे यांच्याकडे मात्र महाराष्ट्राचं लक्ष, राज ठाकरे यांच्याकडेही राज्याचं लक्ष लागलंय. दोन्ही ठाकरे बंधू महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती कशा प्रकारे आपली बॅटिंग करतात याकडे संपूर्ण मराठी माणूस आता आतुरलेला आहे. महाराष्ट्र एकदा ठाकरेंच्या हातात द्या, असं राज ठाकरेंनी काल नाशिकच्या सभेत म्हटलंय. आणि सभा मात्र रेकॉर्ड ब्रेक झाल्याचं आपण देखील पाहिलं होतं. त्याद्वारेच मनसेच्या आणि शिवसेनेच्या हातामध्ये सत्ता दिली तर मात्र राज्याचं चित्र वेगळं असेल असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय. आणि आताच आलेल्या महत्वाच्या घडामोडीनुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा अजेंडा फडकल्याच्या नंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बंधूंनी मात्र जल्लोष केला. तर तमाम शिवसैनिक आणि मनसे सैनिक यांनी या जल्लोषाचं स्वागत केलंय. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये गेल्याच काही दिवसापूर्वी नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या. या सगळ्याच निवडणुकांच्या दरम्यान महाराष्ट्रात लक्ष होतं ते ठाकरेंकडे. मात्र ठाकरेंनी तशा प्रकारे महाराष्ट्राच्या नगरपालिका, नगरपरिषदेच्या निवडणुका खूप मोठ्या सिरियसली जरी घेतल्या नसल्या तरी देखील आता नगराध्यक्ष बसवताना, उपनगराध्यक्ष बसवताना मात्र ठाकरेंच्या शिवसेनेची गरज बहुतांश लोकांना भासू लागली आहे. अशामुळेच उद्धव ठाकरेंचं लक्ष आता मुंबई महानगरपालिकेकडे असलं तरी पहिल्यांदा सत्ता काबीज केली ती उद्धव ठाकरेंनी. सेनगावमध्ये शिवसेनेच्या पक्षाचा भगवा, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच नेत्यांना प्रवेश देऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष तसेच उपनगराध्यक्ष दोन्ही पदी ठाकरेंची सत्ता. मित्रांनो, सेनगाव ही नगरपंचायत स्थापून जवळपास 10 वर्ष पूर्ण झाली. या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये शिवसेनेनं कायम या भागामध्ये सामान्य जनतेचं काम केलंय. आणि हे काम करत असताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांची शिवसेनेची सत्ता इथे आल्याचं आपण पाहतोय. पहिल्याच हप्त्यामध्ये नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांनी राजीनामा दिल्यानंतर ठाकरेंनी जुळवाजुळव केली आणि महाराष्ट्राचं राजकारण हातामध्ये घेत इथे मात्र आपला भगवा अजेंडा फडकवल्याचं पाहायला मिळत आहे. मित्रांनो, इथे 17 नगरसेवकांनी प्रवेश करत उद्धव ठाकरेंच्या 17 पैकी 16 नगरसेवकांनी तब्बल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देत इथे ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा अजेंडा फडकला आहे. या ठिकाणी नगराध्यक्षपदी यमुनाताई देशमुख, तर उपनगराध्यक्षपदी शिलानंद वाकळे या कट्टर शिवसैनिकांची निवड झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सध्या ठाकरे सेनेचा जल्लोष पाहायला मिळतोय. यावेळी जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी मात्र प्रतिक्रिया देताना म्हटले की पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आम्ही हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आणि पहिला घवघवीत विजय संपादित केलाय. आणि या विजयाच्या पाठीमागे उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही आता खूप मोठ्या उंचीवरती पोहोचतोय. पहिल्यांदाच काही नसताना सत्ता स्थापन होणे म्हणजे मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेनेची खूप मोठी उंच भरारी म्हणावं लागेल असं त्यांनी म्हटलंय. मित्रांनो, या घडामोडी महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाच्या आहेत. आगामी काळात राज्याचं राजकारण कुठे घडतंय, कसं घडतंय ते पाहूच. मात्र सध्या तरी उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रामध्ये क्रमांक 1 ला आल्याचं चित्र सध्या जाणवतंय. याबद्दल मित्रांनो आपल्याला काय वाटतंय? आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा.